तर केडीएमसीची कचरा कंत्राटदार कंपनी पुन्हा वादात सापडली आहे। उपाययोजनेबाबतचा हलगर्जीपणा कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतलाय। कंत्राटी कर्मचारी सायलेन्सरवर पडून गंभीर जखमी झाले। जखमी कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोकनेते पुंडलिक म्हात्रे कर्मचारी संघटना या ठिकाणी आक्रमक झालेली आहे। सुमित एल्कोप्लास्ट असं कंत्राटदार कंपनीचं नाव आहे। 4 ते 4:30 या दरम्यान डंपिंग यार्डला जातो। तिथे गाडी डंपिंग करतो आणि गाडी साफसफाई करावी लागते आणि सायलेन्सर आणि ह्या गाडीचा गरम नसल्या कारणाने आणि ते चित्र असल्या कारणाने पाय सरकलं, त्यावर तो खाली पडला, त्या सायलेन्सरवरती पडला, त्या कारणाने ते जळाले आहे। काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। हे सुमित एल्कोचा एक कर्मचारी आहे, काशीनाथ पारदे करून। तर तो काल तो तिकडे हेल्पर म्हणून आहे, तर तो गाडीवरनं पडला आणि तो पूर्ण भाजलेला आहे आणि त्याची कंडिशन एकदम क्रिटिकल आहे। डॉक्टरांशी बोलल्यानंतर आम्हाला हे समजलेलं आहे की तो 9% एबाव जळालेला आहे। 9% एबाव हे क्रिटिकल मध्ये मोजलं जातं। जे सेफ्टी इक्विपमेंट्स माणसांना देत आहे ते व्यवस्थित क्वांटिटीमध्ये नाही, अर्ध्या लोकांकडे आहे, अर्ध्या लोकांकडे नाही। मागच्या आठवड्यात दीपेश दादांनी स्वतः मीटिंग घेतली, मीटिंग मध्ये क्लिअर त्यांना सांगितलं, तरीही यांच्यावर काय फरक दिसत नाही। आणि हीच परिस्थिती जर का यांची पुढे पण राहील तर यांना आता या भाषेत नाही, आता आंदोलनाच्या भाषेत उत्तर देऊ। या बाबतीत आम्ही आता सकाळी कंपनीशी त्यांना सूचना दिल्या, त्यांना एक नोटीस सुद्धा दिलेली आहे की तुम्हाला कुठलंही काम करताना माणसाच्या जीविताचं संरक्षण ही मूलभूत कर्तव्य आहे आणि आपण त्या पद्धतीनं ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि निष्काळजीपणा कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये, यासाठी त्यांना एक त्यांच्या कार्यशाळा घेण्यास सांगितली। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत एक उपाययोजना काय करायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।